बऱ्याचदा आपण छोटे व्यावसायिक म्हणून स्वतःच्या व्यवसायाला खूप अंडर एस्टिमेट करत असतो आणि प्रत्येकाला एक प्रश्न नेहमी पडतो की जर माझा छोटा व्यवसाय आहे आणि या छोट्या व्यवसायाच्या दृष्टिकोनातून मी इफेक्टिव्ह मार्केटिंग प्लॅन कसा बनवू. आणि मग तो इफेक्टिव्ह मार्केटिंग प्लॅन हा फक्त मोठ्या कंपनीसाठी आहे, ब्रँडेड स्टोअरसाठी आहे, मोठमोठ्या शोरूमसाठी आहे असंच आपल्याला वाटत जातं आणि या मार्केटिंगला कुठेतरी आपण निग्लेक्ट करायला लागतो आणि इव्हेंच्युअली समजायला लागतं की मोठे ब्रँड आपल्यासारख्या छोट्या व्यावसायिकांना कुठेतरी संपून टाकत चालले. पण तुम्हाला जर का तुमच्या व्यवसायासाठी एक इफेक्टिव्ह मार्केटिंग प्लॅन बनवायचा असेल, भले तुमची 10, 15, 20, 25 स्टाफ असलेली एक शोरूम आहे, एक छोटंसं स्टोअर आहे किंवा एखादी कन्सल्टन्सी फर्म आहे जी तुम्ही सिंगल एंटरप्रेन्योर ऑर्गनायझेशन म्हणून रन करताय, तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्वतःच्या व्यवसायाचा एक ऍक्शनेबल स्ट्रॅटेजिक मार्केटिंग प्लॅन कसा बनवायचा याबद्दलच्या बेसिक स्टेप्स या पार्ट मध्ये ऐकायला मिळतील आणि याच व्हिडिओच्या दुसऱ्या पार्ट मध्ये तुम्हाला याबद्दलच्या ऍडव्हान्स स्ट्रॅटेजीज सगळ्या समजून घेता येतील. बघूयात कशा पद्धतीनं आपण आपल्या व्यवसायाचा एक इफेक्टिव्ह मार्केटिंग प्लॅन डिझाईन करू शकतो. सगळ्यात पहिला मुद्दा तो म्हणजे आपले गोल्स डिफाईन करणं. बऱ्याचदा काय होतं माहितीये का, मी व्यावसायिकांबरोबर जेव्हा बोलतो आणि ते माझ्या बरोबर जेव्हा डिस्कस करत असतो की सर आम्हाला मार्केटिंग करायचं, तेव्हा माझा सगळ्यात पहिला हा प्रश्न असतो की कशासाठी, गोल काय. आणि तिथे कुठेतरी उत्तर द्यायला हे सगळे व्यावसायिक स्टक होतात, कारण का त्यांना माहीतच नसतं की मला मार्केटिंग का करायचंय. फक्त सेल्स वाढवणं म्हणून मार्केटिंग करणं ही जी कॉन्सेप्ट आहे ना, कुठला तरी गैरसमज मनातनं काढून टाका. मार्केटिंग हे खूप मोठी फेनॉमेन आहे ज्याच्यामध्ये प्रॉडक्ट डिझाईन काय असावं, प्रॉडक्ट पॅकेजिंग काय असावं, प्रॉडक्ट प्राइसिंग काय असावं, प्रॉडक्ट प्लेसमेंट कशी असावी, या चारही गोष्टींना मिळून एका पॅकेज मध्ये, एका कॅप्सूल मध्ये बंद करणं म्हणजे खरं तर मार्केटिंग. त्यामुळे जेव्हा आपल्याला मार्केटिंग करायचं असतं तेव्हा आपला गोल खूप स्पेसिफिक पाहिजे की मला या मार्केटिंग ऍक्टिव्हिटी मधनं नक्की काय अचीव्ह करायचंय. फक्त लीड्स हवे का, मला माझा प्रॉडक्ट खूप चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करायचा आहे का, मला चांगल्या पद्धतीने लोकांबरोबर कनेक्टेड राहायचंय, लोकांना माझ्याबरोबर रिटेन ठेवायचंय, किंवा अजून बरेच गोल्स आपल्याला याच्यात डिफाईन करता येतील. सध्याच्या काळातला सगळ्यांचा अतिशय प्रायोरिटीवरचा गोल म्हणजे सर मला माझा सोशल मीडियावरचा प्रेझेन्स वाढवायचा. आता हे गोल्स जोपर्यंत डिफाईन असणार नाहीत ना, तोपर्यंत आपल्याला काय करायचंय हे कुठेच कधीच डॉक्युमेंट करता येणार नाही, त्याला इव्हॅल्युएट करता येणार नाही. आणि जोपर्यंत डॉक्युमेंटेशन नाही, इव्हॅल्युएशन नाही, तोपर्यंत ती गोष्ट एक्झिक्यूट करण्यात काहीही अर्थ नाही, तो तुमचा नेट लॉस असणार. मग हे सगळं करत असताना काय महत्वाचं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा स्वतःच्या मार्केटला ओळखा. आता मार्केटला समजून घ्या किंवा मार्केटला ओळखून घ्या, जाणून घ्या. म्हणजे फक्त मला कुठे बिझनेस करायचा हे जाणायचं नाहीये, तर माझा प्रॉडक्ट काय, त्याच्या रिलेटेडचं मार्केट म्हणजे माझा प्रॉस्पेक्ट कस्टमर कोण असू शकतो, त्या कस्टमरला कुठल्या मीडियाज आवडतात. म्हणजे माझा कस्टमर न्यूजपेपर वाचतोय, माझा कस्टमर जास्त FM ऐकतोय का, माझा कस्टमर जास्तीत जास्त एक्झिबिशन्सना व्हिजिट करतोय, हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आणि हे प्रत्येकाच्या प्रॉडक्टचं आणि प्रत्येकाच्या सर्व्हिसचं गणित वेगवेगळं असणार आहे. फक्त कुणीतरी इथं जाऊन सक्सेसफुल झाला, त्या एक्झिबिशनला स्टॉल लावला, खूप त्याला रिस्पॉन्स मिळाला बरं का, म्हणून मी पण जायचं, मी पण एक्झिबिशन मध्ये स्टॉल लावायचा आणि मी पण अपेक्षा धरायची की माझाही व्यवसाय वाढेल, तर ही गणित चुकीची आहे. त्याचा कस्टमर त्या एक्झिबिशनला जास्त संख्येने आला होता म्हणून कदाचित त्याला तिथं चांगला रिस्पॉन्स मिळाला. पण माझा कस्टमर कदाचित जास्त FM ऐकत असेल. मी माझ्या कस्टमर बद्दल किंवा माझ्या कस्टमर पर्यंत पोहोचण्यासाठी FMचा जर का इफेक्टिव्ह यूज करू शकलो तर मी जे पहिल्या पॉइंटमध्ये सांगितलं तो माझा मार्केटिंग गोल अधिक चांगल्या पद्धतीनं मी अचीव्ह करू शकेन. आता या सगळ्याबद्दल मी एक व्हिडिओच्या शेवटी होमवर्क देणार आहे आणि तो होमवर्क जर का तुम्ही करून कमेंट बॉक्स मध्ये पुटअप केलात तर मला याच विषयावर तुमच्या बरोबर खूप काही गोष्टी शेअर करता येतील, बोलता येतील आणि तुम्हाला प्रॅक्टिकल टिप्स अजून चांगल्या पद्धतीने समजून सांगता येतील. बघूयात अजून कुठल्या कुठल्या गोष्टी वापरून आपण आपली मार्केटिंग स्ट्रॅटेजी अधिक इफेक्टिव्ह आणि अधिक सोपी, साधी आणि येट प्रॉफिटेबल बनवू शकतो.
आपण मार्केट ओळखून घेतल्यानंतर त्या मार्केट मधला माझा टार्गेट ऑडियन्स डिफाईन मला करता आला पाहिजे, की मला कोणाला हा प्रॉडक्ट विकायचा आहे, का विकायचा आहे, कितीला विकायचा आहे, आणि हे सगळं करून मला त्या एंड युजरचा कुठला प्रॉब्लेम कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा आहे. काय माहितीये का, बऱ्याचदा लोक आपल्या प्रॉडक्टसाठी कस्टमर शोधत असतात, पण मार्केटिंग मध्ये कस्टमर साठी प्रॉडक्ट तयार करणं असं कुठेतरी लिहून ठेवलंय. म्हणजे माझा प्रॉडक्ट आहे आणि त्याचा मी कस्टमर शोधत बसलो तर ही खूप लेंदी, किचकट आणि कदाचित खूप अत्यंत कमी प्रॉफिटेबल प्रोसेस असेल. पण मला माझं मार्केट कळलं, मला माझा टार्गेट ऑडियन्स डिफाईन करता आला आणि त्यांना काय हवंय हे जाणून मी घेऊन जर का तसा प्रॉडक्ट विकायला सुरू केलं तर त्या प्रॉडक्टचा डिमांड एस्टॅब्लिश झालेला आहे, त्याला चांगली मागणी आहे आणि अर्थातच त्याच्यात मला जास्त प्रॉफिट मिळणार आहे. त्यामुळे माझा टार्गेट ऑडियन्स स्पेसिफाय करणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि हे बऱ्याच लोकांना जमत नाही. बरीच लोक काय करतात माहितीये का, कोणीतरी सांगितलं म्हणून प्रॉडक्ट तयार करतात आणि मग तुम्हाला हवंय का, तुम्हाला हवंय का, तुम्हाला लागतो का, ही चौकशी करत बसतात आणि तिथे कुठेतरी वेळ, एनर्जी आणि पैसा या तीनही गोष्टी फक्त आणि फक्त तुम्हाला लॉस मध्ये घेऊन जातात. सगळ्यात शेवटचा पॉईंट या व्हिडिओचा तो म्हणजे हे सगळं करण्यासाठी आपले मार्केटिंग चॅनल्स एस्टॅब्लिश करणं आणि त्या प्रत्येक मार्केटिंग चॅनलसाठी स्पेसिफिक बजेट ठरवणं. मी FM वर किती स्पेंड करणार, त्याच्यातनं काय अचीव्ह करणार, न्यूजपेपरवर किती स्पेंड करणार, त्याच्यातनं काय अचीव्ह करणार, मी आउटडोअर मार्केटिंगसाठी काय करणार, त्याच्यातनं काय अचीव्ह करणार, मी सोशल मीडिया मार्केटिंग करत असेल तर त्याच्यातनं काय अचीव्ह करणार, हे सगळं एस्टॅब्लिश पाहिजे, जे एका पद्धतीनं एका स्प्रेडशीटवर मांडलं गेलेलं पाहिजे. आणि या सगळ्याचा ओव्हरव्ह्यू घेणं खूप जास्त गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, माझ्याकडे जर का 200 इन्क्वायरी झाल्या किंवा 200 फुटफॉल आला तर माझ्याकडे ही 200 लोक माझी जाहिरात कुठं ऐकतायत किंवा कुठं बघतायत याचा रिव्ह्यू पाहिजे आणि ते आपण अतिशय एका सोप्या साध्या प्रश्नाने अचीव्ह करू शकतो की साहेब कुठं तुम्ही आमच्याबद्दल नाव ऐकलं. तो म्हणतो की साहेब परवा तुमचं होर्डिंग बघितलं, लगेच होर्डिंगला एक टिक करा. हे तुम्ही काउंटरला उभ्या करू शकता आणि ज्याच्यातनं तुम्हाला समजून येईल की मला मार्केटिंग जर का करायचं असेल तर माझा टार्गेट ऑडियन्स सध्या कुठल्या मीडियाला जास्त यूज करतो. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा कमेंट बॉक्स मध्ये स्वतःचा गोल डिफाईन करा. हा व्हिडिओ फक्त बघून ऐकून आपला व्यवसाय वाढणार नाहीये, तर या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी इम्प्लिमेंट कराव्या लागतील. आणि जेव्हा तुम्ही गोल मेन्शन करताय, तिथे स्पेसिफाय करताय, तर एक लक्षात घ्या, गोल हा नेहमी स्मार्ट गोल असायला पाहिजे. दिस स्मार्ट वर्ड स्टँड्स S फॉर स्पेसिफिक, M फॉर मेजरेबल, A फॉर अचिवेबल, R फॉर रिअलिस्टिक आणि T फॉर टाइम बाउंड. माझ्याच चॅनलवर गोल कसा सेट करावा आणि स्मार्ट गोल कसा असावा याच्याबद्दलचा एक व्हिडिओ आहे, तो प्लीज बघा. आणि एक लक्षात ठेवा, बिना स्ट्रॅटेजीचं किंवा बिना मार्केटिंगचा बिझनेस करणं म्हणजे डोळे बंद करून गाडी चालवण्यासारखं. जर का आपण मार्केटिंगच करत नसू आणि त्याच्यासाठी जर का कुठली स्ट्रॅटेजीच प्लॅन आपण केलेली नसेल तर आपण डोळे मिटून गाडी चालवतोय. त्यामुळे धडक व्हायचा चान्स निश्चित आहे. आत्ता किंवा नंतर एवढीच फक्त वाट बघायची. आणि तुम्हाला जर का वाटत असेल की तुमच्या व्यवसायानं नेहमी अपवर्ड ग्रोथ बघावी, नेहमी अपवर्ड डायरेक्शन मध्ये तो एक्सेल होत राहावा, तर प्लीज मार्केटिंगला ऍक्शनेबल स्ट्रॅटेजीज मध्ये कन्व्हर्ट करा. मार्केटिंग प्लॅन बनवा, महिन्याची एक का होईना डिस्काउंट ऑफर स्कीम डिझाईन करा, त्याच्यात सातत्य ठेवा. आणि याच बरोबरीनं याच आशयाचा पुढचा व्हिडिओ जो 3 दिवसांनी इथं येईल तो प्लीज पार्ट 2 नक्की बघा, ज्याच्यात काही ऍडव्हान्स टॅक्टिक्स आपण नक्की डिस्कस करूया. भेटत राहूया अनिश सहस्रबुद्धे या माझ्या युट्यूब चॅनलवर रोजच्या रोज नवीन वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यासाठी, स्वतःला अपडेटेड आणि अपग्रेडेड ठेवण्यासाठी. स्टे ट्यून्ड विथ अनिश सहस्रबुद्धे.